आठवडेभराचा भाजीपाला एकदाच आणल्यानंतरनं तो व्यवस्थित राहावा, जास्तीत जास्त दिवस टिकावा याच्यासाठी काय करू शकतो? तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तुमच्यासाठी हा नक्कीच युजफुल ठरेल. तुम्ही भाज्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून काय करता ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर मी भाज्या स्टोअर करण्यासाठी त्यातल्या त्यात जर कढीपत्ता असेल तर त्याच्यासाठी सील पॅक ग्लासचा कंटेनर यूज करते. तुम्ही प्लास्टिक कंटेनर पण जर वापरू शकता. फक्त त्याचं जे टोपण असेल ते एकदम पॅक बसत असेल याची काळजी घ्या. कढीपत्ता कधीही ठेवताना पूर्ण त्याचे पानं वेगळे करून न ठेवता त्याची जी काडी असते त्याच्यासहित ठेवायचं, म्हणजे तो जास्त दिवस टिकतो. फक्त पानं आपण जर काढून ठेवले तर ते लवकर वाळतात आणि सोबत त्या काडीसहित जर ठेवलं तर ते जास्त दिवस टिकतात. व्यवस्थितपणे असं काड्या काढून घेतल्यानंतर ना कंटेनरमध्ये मी आधी खाली पेपर टाकला आहे, म्हणजे पाणी वगैरे सुटणार नाही कंटेनरमध्ये आणि फ्रेश राहील. पेपरनं जास्त भाजीपाला जास्त दिवस फ्रेश राहतो, म्हणून व्यवस्थित पेपरमध्ये घालून कंटेनर पॅक करून घेते. सर्व पालेभाज्या याचप्रमाणे तुम्ही स्टोअर करू शकता. असे कंटेनर्स ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती अवेलेबल असतात. मी हे कंटेनर डीमार्टमधून घेतले. लोकल शॉपमध्ये पण तुम्हाला मिळून जातात. कमीत कमी किमतीमधले कंटेनर्स जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही मिशोवरती घेऊ शकता. सेम असेच कंटेनर्स प्लास्टिकमध्ये पण अवेलेबल आहेत, जे कमी प्राईजला असतात. ते पण खूप युजफुल असतात. माझ्याकडे प्लास्टिक कंटेनर्स पण आहेत. इथं मी कोथिंबीर स्टोअर करते. कोथिंबीर स्टोअर करताना त्याच्या देठासहितच स्टोअर करायचं आहे. खालची फक्त मुळं मी कट करून घेते आणि बाकी देठासहितच ठेवते. त्याला निवडून घेत नाही. जेव्हा लागेल तेव्हा गरजेनुसार थोडी थोडी निवडून मग कोथिंबीर वापरते. देठासहित कोथिंबीर ठेवली की जास्त दिवस टिकते आणि जर तुम्ही एकदाच निवडून देठापासून पानं लांब करून जर कोथिंबीर ठेवली तर मग जास्त दिवस टिकत नाही. अशा प्रकारे ठेवलेली स्टोअर केलेली कोथिंबीर जर तुम्ही पॅक डब्यामध्ये ठेवत असाल तर मग 8 ते 10 दिवस सहज कोथिंबीर चांगली राहते. आणि जर कोथिंबीर स्वस्त असेल आणि बरेच दिवस टिकवायची असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी पेपर टाकून घ्या. जसं मी इथं खालच्या बाजूनं पेपर टाकला आहे, तसं तुम्ही वरून पण एक पेपर टाकून घ्या. आणखीन जास्त दिवस मग कोथिंबीर टिकते. कोणता पण भाजीपाला जर तुम्ही ठेवत असाल तर त्याला पेपर जर तुम्ही दोन्ही साईडने घातला आणि अशा सील पॅक कंटेनर्समध्ये जर तुम्ही स्टोअर केला तर मग ते टिकतात. जर फ्रीजमध्ये असे डबे बसायला जर जागा नसेल तर मिशोवरती रेक्टँगल शेपमध्ये प्लास्टिकचे एकदम कॉम्पॅक्ट असे डबे पण मिळतात. ते डबे पण यूजफुल आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, ते तुम्ही यूट्यूब चॅनलवरती चेक करू शकता आणि ते पाहू शकता. आता मी तर कारलं स्टोअर करते. जर तुम्ही कारल्याची भाजी 1-2 दिवसात बनवणार असाल तर तुम्ही डिरेक्टली पण फ्रीजमध्ये ठेवू शकता. याच्यासाठी तुम्हाला कंटेनरमध्ये ठेवायची गरज नाही. पण जर तुमचा प्लॅन बरेच दिवसानंतरचा असेल तर मग अशा कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर ना कारली पिवळे पडत नाहीत, जास्त दिवस हिरवी राहतात आणि फ्रेश राहतात. असे कंटेनर्स बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींसाठी युजफुल पण ठरतात. आता नंबर आहे लिंबूचा. तर लिंबू स्टोअर करताना आता आपण जसं प्रत्येक भाजीला खाली पेपर वापरला तसं लिंबू स्टोअर करताना प्रत्येक लिंबाला एक वेगळा पेपर गुंडाळायचा. त्याच्यानं काय होतं तर एखादं महिनाभर लिंबू काहीच होत नाहीत, आहेत तसे फ्रेश राहतात. उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतात. मग जर आधीच तुम्ही लिंबू खरेदी केले आणि याला असं जर स्टोअर केलं तर भरपूर दिवस लिंबाला काही होत नाही. प्रत्येक लिंबू सेपरेटली एका कागदाच्या गोळ्यामध्ये असं गोल करून तुम्ही ठेवून द्या. खाली एक पेपर टाकून वरच्या बाजूला एक पेपर झाकून तसंही ठेवू शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह ही मेथड आहे, ज्याच्यामुळं जास्त दिवस म्हणजे महिनाभर जवळजवळ लिंबू चांगले राहतात. आणि एकदाच तुम्ही भरपूर लिंबू खरेदी केले असतील तर त्याला काही देखील होत नाही. इथं मी फक्त 4 लिंबू मागवले होते, परंतु जर तुम्ही जास्त मागवताय तर ही मेथड खूप युजफुल आहे आणि भरपूर वेळेस मी हे करून पाहिलेले आहे. महिनाभर लिंबूला काही देखील होत नाही, एकदम व्यवस्थित राहतात. बरोबर माझ्याकडं आहे भेंडी. भरपूर भेंडी मी बाजारातून आणली होती. तर ही डिरेक्टली एखाद्या कंटेनरमध्ये टाकून तुम्ही स्टोअर करू शकता. फक्त ते कंटेनर पण एकदम पॅक असलं पाहिजे. मी प्लास्टिक कंटेनर वापरते याच्यासाठी, कारण की भरपूर भाज्या आहेत. तर हे मोठं कंटेनर माझ्याकडं होतं, जे कुठंही शॉपमध्ये, लोकल शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल.
डीमार्टमध्ये पण असे कंटेनर भरपूर तुम्हाला मिळून जातील. तर याच्यामध्ये भेंडी ठेवल्यानं भेंडी सुकत नाही. म्हणजे फ्रीजमध्ये भेंडी कधी-कधी काय होतं जास्त थंडानं पण भेंडी सुकते आणि गोळा व्हायला चालू होते. तर तुम्ही अशा कंटेनरमध्ये घालून भेंडी ठेवू शकता जेणेकरून ती जास्त दिवस टिकेल. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.